पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात आता एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। मुख्य आरोपी सिया गोयलच्या वडिलांनी प्रथमच माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे। केतन अग्रवाल खून प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना न्यायालयानं पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। एकीकडे केतनच्या कुटुंबियांचे दुःख अजूनही कायम असतानाच आता या प्रकरणात सिया गोयलच्या कुटुंबाचीही मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे। दरम्यान आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएनं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या बीजी गोयल अँड कंपनीवर धाड टाकत सुमारे 8 लाख रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले। मात्र ही कारवाई केतन हत्याकांडाशी संबंधित नसून नियमित तपासणीचा भाग असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। या कारवाईनंतर प्रवीण गोयल माध्यमांसमोर भावुक झाले। माझी मुलगी दोषी असेल तर तिला कठोरात कठोर शिक्षा द्या, पण तिच्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या पत्नीला, मुलाला आणि मला का दिली जाते? आम्हालाही मानसिक त्रास सहन करावा लागतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे आता या प्रकरणाची चर्चा न्यायालयाबरोबरच दोन्ही कुटुंबांच्या प्रतिक्रियांमुळेही अधिक रंगू लागली आहे।